सगळ्यांना रामकृष्ण हरी. आणि पहिला सोमवार आहे. सगळ्यांना छान असा जाव. हे तर शंभू भोलेनाथाशी प्रार्थना आहे. तर सगळ्यांना मला असं सांगायचं आहे की कंटिन्यू काय ठेवावा काय नाही काय समजणं झालं या. कसा जरी व्हिडिओ टाकला तरी यूज काय येत नाहीत. आता प्रत्येकाचीच बूम आहे, पण ज्याला माहीत असेल ते प्लीज नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर सबस्क्रायबर करा आणि छान छान कमेंट करा. सबस्क्रायबर करा विसरू नका. मी आज नाही 2 वर्ष झाले व्हिडिओ बनवते, त्याच्यामुळं असं म्हणजे चॅनल काय आपला गुरु होय नाही. मला असं टेन्शन येतं की एकदा सोडून बी द्यावं वाटतंय, एकदा नका वाटतंय, कुठला कंटेंट द्यावा तेच काही समजेना. आणि जी आपल्या घरात आहेच आपण बनवत असतोय, त्याच्यामुळे काय विशेषच नाही. आज काय स्वयंपाक बनवला नाही. आज हे होतं श्रावण महिन्यातला सोमवार आहे, त्याच्यामुळं मी फक्त खिचडी बनवली. खिचडी बनवलेला काय मी आता व्हिडिओ बनवला नाही. असंच आपलं आता बनवायला लागली या. तर सगळी साफसफाई झाली. त्यात माझं ते हे बी गेलं ना, सिलेंडर बी गेला, त्याच्यामुळं गुळ झाला. सिलेंडर जोडूस तर करूस तर म्हणलं आता एवढा वेळ नाही, त्यांना डबा द्यायचा होता. तिकडे सिलेंडर हो का जोडला आहे का संपला होता. तर मला काही जोडायला येत नाही, ते मी जोडते ती. मी कधी जोडला बी नाही, मला भ्या वाटतं. एकदा असं सिलेंडरला जाळ लागलेला ना, त्याच्यामुळं मी कधी जोडत नाही. म्हणजे मी जोडला म्हणून नाही लागला जाळ, असाच लागलेला. मला त्याचं भ्या वाटतं या. असं आहे. स्वप्नील बी गेला शाळेत. आता माझं सगळं काम झालं या. म्हटलं आता चला आता कंटेंट काय द्यायचं ते काय माझ्या हे असं म्हणजे हेच व्हायना, काय मला सुचना झालं या. तर खरंच कोण म्हणजे असं फेरीची पेन लावली नाही, फेरीची पेन लावते लय पाणी पाणी होईल मग पेनच हे लागली खटपट करायला. हे अशी खटपट करत असते दिदूबाई. दिदूबाई काय शहाणे नाही. तर हे तर आपलं असं हे आहे भांड्याचं रॅक हे आहे छानपैकी मस्त असं. माझं बोलणं एक ते म्हणत असेल काय म्हणते मम्मी, काय नाही. तर काय करावं, काय कंटेंट द्यावं काय समजणं झालं. आता ह्या असाच मोकारच व्हिडिओ बनवायची बारी आली. पण आता मोकार तर मोकार असा लय जीवाला वैताग येतोय. पण आता काय करायचं, नाही इलाज आहे. कसं काय करावं तेच काही समजू नये. घरात असली किचकीच, नीट कपडे वाळं नाही ते ना, नीट काय व्हाय नाही, काही सुचना झालं या. सगळी घाणच आहे इकडं पाठीमागं, सगळी गटार फेटार सगळी चिलटे फिलटे बसते ती. हे उघडं तर ठेवायचं म्हणजे असं हो का प्रॉब्लेमच आहे का बरं. हे सगळं आता महाग मी तुम्हाला ज्या अगोदर हे दाखवलेली आंब्याचं झाड, खिडकी हो का, हे असं सगळं घाणच आहे का. म्हणजे हे काय होतं, ह्या गवतावरची चिलटं फिलटं सगळं सगळं इकडं सगळं घाण हेच होतं या. चिलटच बसते ते, नकोच वाटतंय, वैतागच येतोय. पण आता मी ती खिडकी खुलली आहे हे करायसाठी. तुरवी अशी भिंतीवरनी हे बसते ती चिलटं, लय वैताग येतं या. तर आता माझं म्हणजे थोडंसं काम राहिलं आहे, जास्त काय नाही. मग खिचडी झाली, पाणी भरून झालं, कपडे धुवून झाली. तुम्हाला दाखवते. तर हो का, ही अशी गोजरी वाळू घातली या. अशी गार झार नुसते अंगाला लागते या. ह्याच्यावर टाकली, सोप्यावर कम बेड आहे ना त्याच्यावर टाकली. आणि हा बेड आहे. आता मी इथं जरा बसती आणि गप्पा मारती आहे का नाही. हिनं काय केलं, एक लसणाची गड्डी आणली या. हे केली या, बारका चाकू आहे थोडासा, त्यानं हे करते काय करते यो दातानं फोडला लसूण. येतो बसते हो का, दातानं आवाज आला अशी करते. चाकू घेतला त्या चाकूनं म्हणजे असं आता तोंडात घातला आहे, पण ते चाकूनं हे करते कापते त्याला. छोटासा बारकासा आहे म्हणून मी बी गप बसली, तरी बी हातात घ्यावाच लागेल. लय असं म्हणजे हे करून नाही जमत. लय वैताग आलाय मला ह्या चॅनलचा, खरंच लय वैताग आलाय. काय करावं काय डॉक्टर सर, लय मला मन म्हणजे असं हे होतं आहे की वाटतं या प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाचा चॅनल ग्रो होतोय, आपला बी हो असं आता कुणाची अपेक्षा नाही. पण
आता जे बनवायला येते तीच बनवते, दुसरं काही आता टाकावून काय नाही ते काही समजत नाही. आणि मी खरं तर बाहेर कुठं जात बी नाही आणि काहीच नाही, कधीच बाहेर जात नाही. गेली तरी ही लहान आहे त्याच्यामुळं बाहेरचा व्हिडिओ बनवायला येत नाही. आणि गेली तर मी आठवड्यातनं एकदा जाते फक्त, ते बी सोमवारची बाजारला. आणि बाजारला बी जातोय ते पाक संध्याकाळी 7 वाजता 7:30 वाजता. हिचं पप्पा तवा कामाने येते ती. मग कसा व्हिडिओ बनवायचा आणि कसा बाहेरचा टाकायचा आणि काही दाखवायचं मला काही समजेना झालं. असं झालंय, काय करावं काय नाही. आणि तुम्ही म्हणताल आता असं टेन्शन येते तर मग चॅनेल तर कसा ग्रो होईल. उगच ह्या क्षेत्रात उतरली उगच हे केलं वाटायला लागले, टाकलं वाटायला लागले. धड सोडायला बी येत नाही आणि कायचं नाही. ते अशी गत झाली या काय, सोडलं तर पळतंय आणि धरलं तर चावतंय, असं मला झालं या. काय करावं काय समजना. मनाला बेकार वाटतंय पण तरी बी आता बोलायचं आहे म्हणल्यावर थोडंसं हसून बी बोलावं लागते, आहे का नाही. काय करायचं तर नाही येलं तर जसं असेल तसं असेल, काय होईल ते होईल. तर चला सगळ्यांना बाय बाय.